नाशिकमधील पंचवटी परिसरातील मानेनगर येथे खेळता खेळता घराच्या पाण्याच्या टाकीत पडून वृत्ती सोनवणे आणि स्वस्ती सोनवणे या दोन सख्या चिमुरड्या बहिणींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही हृदयद्रावक घटना 15 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास घडली। मानेनगर भागातील शुभम कॉलनी येथे डॉक्टर विशाल सोनवणे हे आपल्या पत्नी आणि 2 मुलीसह राहतात। रासबिहारी मेरी लिंक रोडवर त्यांचे स्वतःचे क्लिनिक आहे। घटनेच्या रात्री सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णावर उपचार करत होते। क्लिनिकमध्ये गर्दी असल्याने आणि एका रुग्णाला सलाईन लावायचे असल्याने डॉक्टर सोनवणे यांनी आपल्या पत्नीला मदत करण्यासाठी क्लिनिकमध्येच थांबवून घेतले। डॉक्टर सोनवणे मुलींना घरी जेवण देऊन मुख्य गेट बंद करून क्लिनिकमध्ये आले होते। तुमची आई लगेच घरी येईल असे सांगून त्यांनी मुलींना घरात ठेवले होते। क्लिनिकमधील काम संपवून जेव्हा मुलींची आई घरी परतली तेव्हा घराचे कुलूप उघडून आत गेल्यावर त्यांना दोन्ही मुली कुठेही दिसल्या नाहीत। त्यांनी तातडीने घरात आणि परिसरात शोध सुरू केला। किचन लगत असलेल्या गॅलरीमधील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। संशय आल्याने डोकावून पाहिले असता दोन्ही चिमुकल्या बहिणी त्या टाकीतील पाण्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या। शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलींना तातडीने पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले।